तर प्रभू रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह सगळीकडे साजरा होतो आहे। मुंबईमध्ये भाजपकडून शिवाजी पार्कमध्ये प्रभू श्रीराम आणि मंदिराची विद्युत रोषणाईमध्ये प्रतिकृती साकारण्यात आली आहे। जवळपास 45 फूट भव्य दिव्य स्वरूपात ही प्रतिकृती आहे। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये ही रोषणाई सुरू करण्यात आली। विद्युत रोषणाईतील आकर्षक अशी राम मंदिराची प्रतिकृती सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते। बघूया या कलाकृतीचा घेतलेला हा आढावा। 22 तारखेला खरं तर अयोध्येमध्ये श्री राम जन्मभूमी इथे राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर फक्त अयोध्येत नाही तर फक्त राज्यात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात आणि मुंबईत काही वेगळी परिस्थिती नाहीये। खरं तर मी मुंबईमधल्या शिवाजी पार्क या भागात आहे आणि या शिवाजी पार्कमध्ये एलईडीच्या माध्यमातून खरं तर ही जी मोठी रोषणाई आहे ती करण्यात आलेली आहे। संपूर्ण रस्त्यावर ही रोषणाई करण्यात आली असली तरी सुद्धा केंद्रबिंदूला हे जे राम मंदिर साकारलेलं आहे एलईडी लाईट्सच्या सहाय्यातून, सोबत प्रभू श्री राम आहेत आणि हनुमंतराय म्हणजे हनुमान हे आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे ही सगळी जे आहे ती ही जी रोषणाई आहे ती या रोषणाईच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याचं उद्घाटन हे आजच संध्याकाळी अगदी काहीच वेळापूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यांनी असं म्हटलं की राम जन्मभूमी इथे जे मंदिर उभारलं जातंय त्याचा उत्साह संपूर्ण मुंबईमध्ये सुद्धा दिसतोय आणि तोच उत्साह जो आहे तो द्विगुणित होईल आणि रामभक्त इथे येऊन प्रसन्न होतील। कॅमेरा पर्सन सुरेश सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।